नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, सर्वात पहिली अपडेट आहे नगर परिषद भरती। ते विषय बघा, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे संकेतस्थळ प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा 2023च्या प्रारूप निवड सूचीत नमूद उमेदवाराचे कागदपत्र पडताळणीबाबत। तर मित्रांनो, याचा निकाल आपण पाहिलेला होता। जर तुमचं नाव निवड सूचीमध्ये असेल, लक्षात ठेवायचं, प्रारूप निवड सूचीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्या आता कागदपत्र पडताळणी या ठिकाणी होणार आहे। तर बघा संपूर्ण वेळापत्रक कशा प्रकारचं आहे। तर तुमची कागदपत्र पडताळणी हे पनवेल महानगरपालिकेच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, 3रा मजला, शिवाजी चौक, पनवेल या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, कागदपत्र पडताळणी जाण्याच्या अगोदर ही माहिती दिलेली संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायची, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं। पदाचे नाव दिलेलं आहे आणि दस्तावेज पडताळणी दिनांक वेळ, ठीक आहे। महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक 1 जुलैला, नंतर आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत घटक 1 जुलै व 2 जुलै, नंतर आहे अग्निशमन अधिकारी घटक 1 जुलै व 2 जुलै, नंतर आहे पाणी पुरवठा जलनिस्सारण स्वच्छता अभियांत्रिकी सेवा घटक 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलैला होणार आहे। नंतर महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी हे होणार आहे 1 जुलै, 3, 4, 5, 8, 9 जुलैला। या ठिकाणी दिनांक दिलेला व्यवस्थित चेक करायचं। नंतर लेखापाल किंवा लेखापरीक्षण 1, 9, 10, 11 जुलै, नंतर आहे अभियांत्रिकी सेवा स्थापत्य घटक 1, 11, 12, 15 जुलै आणि नंतर आहे स्वच्छता निरीक्षक घटक 16 जुलै। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि तुमच्या पदाच्या दिनांकावर तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी जायचं। कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायचं, ठीक आहे। तर या ठिकाणी वेळ दिलेला नाही आहे, तरी तुम्हाला SMS किंवा ईमेल येऊन जाईल, त्यावर थोडं लक्ष ठेवायचं, ठीक आहे मित्रांनो। 1 जुलै ते 16 जुलै दरम्यान सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे पदानुसार। तर दुसरी जी अपडेट आहे MIDC भरती 2023 याबाबतची, ठीक आहे। सरळ सेवा भरती 2023 सूचनापत्र बघा मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे। त्यानुसार जाहिरातीमधील संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे। नवीन सुधारित बिंदू नामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती व परीक्षा घेण्याबाबत सूचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। याबाबत सर्व अर्जदार व उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर मित्रांनो, जेव्हा MIDC जाहिरात निघालेली होती त्यामध्ये SC-BCचं 10% आरक्षण हे ॲड केलेलं नव्हतं। तर आता SC-BC आरक्षण ॲड करून अगोदर जाहिरात येणार आहे आणि त्यानंतर तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, नवीन बिंदू नामावली तयार केल्या जाणार आहे, नंतर तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, तिसरी आणि महत्त्वाची जी अपडेट आहे, श्री तुळजाभवानी संस्था या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती। तर आता याची जी परीक्षा आहे ते 13 जुलै व 14 जुलैला होणार आहे। लक्षात ठेवायचं, 13 आणि 14 जुलैला तुमची परीक्षा होणार आहे। सदरील परीक्षा IBS मार्फत होणार आहे, तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी IBSच्या या वेबसाईटला भेट द्यावी। तर मित्रांनो, 13 आणि 14 जुलैला तुमची परीक्षा होणार आहे, पदानुसार तुमची परीक्षा होईल। 5 किंवा 6 जुलैपर्यंत तुमची प्रवेशपत्र या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध पण केल्या जाणार आहे। जर तुम्ही लातूर महानगरपालिका अंतर्गत अर्ज भरलेला असेल, परीक्षा दिलेली असेल, तर आता तुमची फायनल रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी आपली रिस्पॉन्सिबिलिटी डाउनलोड करून घ्यायची, ठीक आहे। लातूर महानगरपालिका अंतर्गत फायनल रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पाचवी आणि महत्त्वाची अपडेट आहे, जर तुम्ही CTETमध्ये अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला कोणतं एक्झाम सेंटर मिळालं, तुमची एक्झाम केव्हा होणार आहे याबाबतची माहिती तुम्ही आता चेक करू शकता, ठीक आहे। यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून ही माहिती तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे मित्रांनो। तर हे 5 अपडेट खूप महत्त्वाचे होते, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला बाकीचे फीडबॅक मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, धन्यवाद।